हरियाणातल्या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक करत भाजप किंबहुना तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करते। शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणातलं भाजप विरोधात वातावरण असल्याचं बोललं जात होतं। मात्र सगळ्या एक्झिट पोलमध्ये भाजपचा धुवा उडवत काँग्रेस सरकार येणार असा अंदाज व्यक्त झालेला। मात्र सगळ्या शक्यता आणि अंदाज खोटं ठरवत भाजपने घवघवीत यश मिळवलं। निकालात सकाळच्या सत्रात काँग्रेस आघाडीवर होती, मात्र नंतर भाजपने मोठी झेप घेतली। नायब सिंग सैनी हरियाणाचे मुख्यमंत्री होणार आहेत। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यावर हरियाणाच्या रूपामध्ये भाजपचा हा पहिला मोठा विजय। सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा निकाल जो आहे तो समोर आलेला आहे। सलग तिसऱ्यांदा हरियाणामध्ये भाजपचं सरकार येते। भाजपला 48 तर काँग्रेसला 37 जागा अशी सध्याची स्थिती आहे आणि हरियाणातल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास हा दुणावलेला बघायला मिळतोय। आणि या हरियाणातल्या विजयाचा भाजपकडून देशभरामध्ये ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येतोय। मुंबई असेल, दिल्ली असेल, ठिकठिकाणी नेते आणि कार्यकर्ते यांचा आनंदोत्सव पाहायला मिळतो। एकीकडे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असतानाच इकडे हरियाणातला निकाल हा भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो। तर हरियाणाचा निकाल नेमका काय सांगतो, त्याच्यातनं काय अर्थ निघतायत नेमके? लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या, मात्र तरीही भाजपने जोरदार कमबॅक केलाय। हरियाणाच्या निकालावरनं ही बाब समोर येते। जनतेने भाजपला नाकारण्यास सुरुवात केली हा विरोधकांचा दावा हरियाणातल्या निकालानंतर चुकीचा ठरलेला आहे। तर लोकसभेनंतर राहुल गांधींची लोकप्रियता वाढली हा काँग्रेसचा दावा निदान हरियाणात तरी चुकीचा ठरताना बघायला मिळतोय। राहुल गांधी अलीकडे जातीचा मुद्दा वारंवार उचलतात। हरियाणामध्ये त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळालेला नाही। पक्षाची सगळी मदार एका समाजावर ठेवून चालत नाही, हे देखील हरियाणाच्या निकालाने अधोरेखित केलेलं आहे। एका समाजासाठी अन्य सर्व समाजांना दुखावणं हे महागात पडू शकतं, असाही अर्थ हरियाणाच्या निकालामधून समोर येतोय। प्रतिस्पर्धी पक्षाच्या कथित चुका एवढाच आपल्या प्रचाराचा पाया असू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये महायुतीमधील वाटाघाटीत भाजपची स्थिती आता अधिक मजबूत झालेली आहे। महाराष्ट्रात मवियामधील वाटाघाटीत काँग्रेसची स्थिती अंशतः कमकुवत झाल्याचं या निकालातनं पाहायला मिळतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।